विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? चला तर आज आपण इंग्लिश स्पीकिंग या आपल्या नवीन यूट्यूब सिरीजला सुरुवात करत आहोत. इंग्लिश स्पीकिंग विथ सिंपल ट्रिक्स ही आपली यूट्यूब व्हिडिओ सिरीज राहणार आहेत. यापूर्वी आपण पाहिलंच आहेत की आपण इंग्रजी विषयाचं अतिशय सोप्या पद्धतीने कसे वाचन करायचं हे 1ली ते 4थीच्या किंवा 1ली ते 7वीच्या 8वीच्या विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीनं वाचन करण्याची ट्रिक्स आणि पद्धती आपण यापूर्वी अनेक आपण त्याचे व्हिडिओ सिरीजच सुरू केली होती आणि अनेक व्हिडिओ यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत. त्याची प्लेलिस्ट सुद्धा बनवली आहे, बेसिक इंग्लिश रीडिंग स्किल म्हणून. पण आता आपण नव्याने इंग्लिश स्पीकिंग स्किल कसं डेव्हलप करायचं, म्हणजे इंग्रजी सोप्या पद्धतीने कसे बोलायचं, या पद्धतीची या विषयाची आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत आणि त्याचा आज पहिला एपिसोड किंवा पहिला भाग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सिंपल इंग्लिश रीडिंग नेमकं कसं करायचं यासाठी आपण जी सुरुवात करणार आहोत तो टॉपिक आपण त्याला सुरुवात करणारच आहोत. परंतु त्यापूर्वी सांगू इच्छितो की इंग्रजी ही जी भाषा आहे ती अतिशय सोपी आहे बोलण्याकरिता, परंतु सर्वात महत्त्वाचा आपल्याला असतो कॉन्फिडन्स. तो स्पीकिंगसाठी आपल्याला आत्मविश्वास फार कमी पडतो. इंग्रजी आपली मातृभाषा नाही आहे, आपण कसं बोलू शकणार की नाही शकणार. परंतु इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी तुम्ही काही सिंपल ट्रिक्स किंवा त्या पद्धतीने जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला सोप्या पद्धतीने इंग्रजी सुद्धा बोलता येते. आणि त्याच पद्धती आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये एक व्हिडिओ आपण टाकणार आहोत आणि सर्व विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात. तो कुठल्याही वर्गाचा असो, 1ली पासून KG to PG, कुठल्याही विद्यार्थ्यांना ज्यांना असं वाटतंय की आपण इंग्रजी बोलावं सिंपल आणि सोप्या पद्धतीने, ते या व्हिडिओ सिरीजचा लाभ घेऊ शकतात. तर बघा, सुरुवातीला आपण पाहूया आजच्या या व्हिडिओ सिरीजची सुरुवात करूया. आज आपला पहिला एपिसोड आहे सिंपल इंग्लिश स्पीकिंग विथ सिंपल ट्रिक्स. आजच्या या आपल्या व्हिडिओ सिरीजला सुरू करताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंग्रजी बोलण्यासाठी आपण 2 पद्धतीने बोलतो, म्हणजे 2 व्यक्तींमध्ये हा जास्तीत जास्त संवाद असतो. तेव्हा 2 व्यक्तीमधला संवाद जेव्हा होतो तेव्हा आपण हे जे 2 व्यक्ती बोलतात ते डायरेक्ट स्पीचमध्ये आपण जास्तीत जास्त बोललेलं अतिशय सोपं आणि सजग राहू शकते. तुम्हाला माहिती आहे की आपण ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस सुद्धा असते. तर आपण जास्तीत जास्त ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये बोललं तेव्हा आपल्याला अतिशय सोपं जाणार आहे. तर आपण ह्या गोष्टी पुढे काही आपल्या भागांमध्ये पाहणारच आहोत. या इंग्लिश स्पीकिंग विथ सिंपल ट्रिक्स या आपल्या व्हिडिओ सिरीजला सुरू करताना पहिल्याच भागात आपण पाहणार आहोत की सर्वात आधी तर आपल्याला हा जो एपिसोड 1 आहे यामध्ये पाहायचं आहे इम्पॉर्टंट 100 इंग्लिश वर्ड्स फॉर स्पीकिंग इंग्लिश. म्हणजे जे इंग्रजी जर तुम्हाला बोलायचं आहे तर त्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या आपल्या बोलण्यामध्ये काही आपल्याला इंग्रजी शब्द आहेत, जे मिनिमम 100 शब्द असे आहेत की जे आपण नक्कीच आपल्या सर्वांना माहिती असले पाहिजे, ते आपण पाठ केले पाहिजे. या 100 शब्दांपासून आपण जेव्हा सुरुवात करू तेव्हाच आपण काय होणार आहोत, पुढे जाणार आहोत आणि आपल्याला जे आपलं
इंग्रजी स्पीकिंगचं जे आपला उद्देश आहे तो तिथूनच पुढे आपला सफल होऊ शकतो. तर त्यासाठी पहिले आपल्याला 100 शब्द हे जे आहे ते पाठ करणं फार गरजेचं आहे. आता हे 100 शब्द कोणते आहे नेमके ते आपण इथे आता पाहणार आहोत. तुम्हाला सर्वांना स्लाइड दिसत आहे. तर एपिसोड 1 मध्ये आपण इम्पॉर्टंट 100 इंग्लिश वर्ड्स पाहणार आहोत. तर त्याचा सुरुवातीला आपण बघूया की हे काही शब्द दिलेले आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. बघा, हे शब्द सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचे आणि माझ्यासोबत म्हणायचे आहे. तुम्हाला जर वाटलं तर हे शब्द तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून सुद्धा माझ्यासोबत तुम्ही म्हणू शकता. ए. आता बघा, ए साठी ए जर आपण शब्द पाहिला तर ए साठी कुठलाही अर्थ नाही, तर ते उपपद किंवा एक या अर्थाने सुद्धा आपण वापरतो. म्हणजे एखादा वस्तू आहे ती एकच अशी सांगायची जर असेल तर त्यावेळेस ए वापरतात. त्यानंतर आहे ॲन. आणि बघा, ए उपपदाऐवजी स्वराने जर सुरू होणाऱ्या शब्दांपुढे ॲन वापरतात. जसं ए, ई, आय, ओ, यू हे जे 5 स्वर आहे, या 5 स्वरापासून एखादा शब्द सुरू होत असेल तर त्या पुढे ॲन लावायचा आहे. जसं ॲन एलिफंट. या पद्धतीने ज्या वेळेस ए, ई, आय, ओ, यू या स्वराने जर सुरू होत असेल काही शब्द एखादा तर त्यापुढे तुम्हाला ॲन लावावं लागतं. त्यानंतर आहे AFTER, आफ्टर. आफ्टर म्हणजे च्या नंतर. AGAIN, अगेन. अगेन म्हणजे पुन्हा. ALL म्हणजेच ALL, ऑल. ऑल म्हणजे सर्व. ALMOST, ऑलमोस्ट. ऑलमोस्ट म्हणजे बहुतेक. ALSO, ऑल्सो. ऑल्सो म्हणजे सुद्धा. ALWAYS, ऑलवेज. ऑलवेज म्हणजे नेहमी. त्यानंतर AND, अँड. अँड म्हणजे आणि. BIG, बिग. बिग म्हणजे मोठा. यानंतर आणखी काही शब्द आहेत, यामध्ये हे सुद्धा तुम्हाला पाठ करायचे आहे. बघा, यामध्ये आहे BUT, बट. बट म्हणजे पण किंवा परंतु. त्यानंतर CAN, कॅन. कॅन म्हणजे शकणे किंवा शकतो. त्यानंतर COME, कम. कम म्हणजे या किंवा ये. BECAUSE, बिकॉज. बिकॉज म्हणजे कारण. BEFORE, बिफोर. बिफोर म्हणजे पूर्वी.
त्यानंतर NEW न्यू, न्यू म्हणजे नवीन. MY माय, माय म्हणजे माझा. FIRST फर्स्ट, फर्स्ट म्हणजे पहिला. त्यानंतर FOR फॉर, फॉर म्हणजे च्या करिता. FIND फाइंड, फाइंड म्हणजे शोधा. त्यानंतर FRIEND फ्रेंड, फ्रेंड म्हणजे मित्र. त्यानंतर FROM फ्रॉम, फ्रॉम म्हणजे च्या पासून. त्यानंतर EITHER आयदर, हे किंवा ते. GOODBYE गुड बाय, गुड बाय म्हणजे निरोप घेणे. NO नो, नो म्हणजे नाही. I मीन्स मी. GO गो, गो म्हणजे जा किंवा जातो. त्यानंतर GOOD गुड, गुड म्हणजे चांगले. त्यानंतर HAPPY हॅप्पी, हॅप्पी मीन्स सुखी. त्यानंतर HAVE हॅव, हॅव मीन्स च्या पाशी आहे. त्यानंतर HE ही, ही म्हणजे तो. HELLO हॅलो, हॅलो मीन्स नमस्कार. NOT नॉट, नॉट म्हणजे नाही. HEAR हिअर, हिअर म्हणजे येथे. HOW हाऊ, हाऊ मीन्स कसा. KNOW नो, नो म्हणजे जाणतो. LAST लास्ट, लास्ट म्हणजे अंतिम. LIKE लाईक, लाईक म्हणजे आवडतो. LITTLE लिटल, लिटल म्हणजे लहान. NOW नाव, नाव म्हणजे आता. IF इफ, जर किंवा तर. LOVE लव म्हणजे प्रेम. MAKE मेक म्हणजे तयार करणे. MANY मेनी म्हणजे अनेक. ONE वन म्हणजे एक. MORE मोर म्हणजे अधिक प्रमाणात. MOST मोस्ट म्हणजे सर्वात जास्त. OF ऑफ चा, ची किंवा चे. IN इन आतमध्ये. IS इज, इज म्हणजे आहे. त्यानंतर MUCH मच म्हणजे पुष्कळ. OFTEN ऑफन, ऑफन म्हणजे वारंवार. ON ऑन म्हणजे च्या वर. ONLY ओनली, ओनली म्हणजे फक्त. OR ऑर, ऑर म्हणजे सुद्धा ऐवजी. OTHER अदर म्हणजे दुसरा. OUR और म्हणजे आमचे. OUT आउट म्हणजे बाहेर. OVER ओव्हर म्हणजे वर. PEOPLE PLACE प्लेस म्हणजे ठिकाण.
SAME सेम म्हणजे सारखे. त्यानंतर आहे SEEC. सी म्हणजे पाहतो. SHE शी म्हणजे ती. SO ह्या पद्धतीने. SOME सम म्हणजे काही. SOMETIME समटाइम म्हणजे कधी कधी. STIL स्टील म्हणजे शांत. SUCH सच म्हणजे ह्याप्रमाणे. TELL टेल म्हणजे सांगतो. THANKYOU थँक्यू म्हणजे आभार. दॅट THAT म्हणजे तो ती ते किंवा जो जे जी. त्यानंतर THE द किंवा दी. THEIR देअर म्हणजे त्यांचा. THEM देम म्हणजे त्यांना. THERE देअर म्हणजे तेथे. THEY दे म्हणजे ते. थिंक म्हणजे विचार करा. THINK थिंक. THIS दिस म्हणजे हा ही हे. TIME टाइम म्हणजे वेळ. TO2 च्याकडे. UNDER अंडर म्हणजेच खाली. UP अप म्हणजे वर. US अस म्हणजे आम्हाला. USE यूज म्हणजे उपयोग. VERY व्हेरी म्हणजे फार. WEV म्हणजे आम्ही. WHAT व्हॉट म्हणजे काय. WHEN व्हेन म्हणजे केव्हा. WHERE व्हेअर म्हणजे कोठे. WHO हू म्हणजे कोण. आणि WHY व्हाय म्हणजेच का. WHICH विच म्हणजे कोणते. WITH विथ म्हणजे च्यासह. YES यस म्हणजे होय. YOU यू म्हणजे तू किंवा तुम्ही. YOUR युअर म्हणजे तुझा तुझी किंवा तुझी. PLEASE प्लीज म्हणजे कृपया. THEN देन म्हणजे नंतर. INSIDE इनसाइड म्हणजे मध्ये. NEAR नियर म्हणजे जवळ. BELOW बिलो म्हणजे खाली. तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 100 जे शब्द आहेत ते पाहिले आहे. आणि तुम्हाला मी त्याचं स्पेलिंग आणि अर्थ सुद्धा मराठीमध्ये रीड करून दाखवला. तर तुम्ही सर्व जे शब्द आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे ते सर्व शब्द म्हणजे पाठच करून घ्या. पाठांतर करणे फार गरजेचं आहे. जर तुम्ही हे 100 शब्द एकदा पाठ केले म्हणजे आपला हा पहिला एपिसोड तुम्ही कसा आहे मन लावून ऐकला
त्यानंतरच आपण दुसऱ्या भागावर जाऊ. कारण की जर इंग्रजी बोलण्याला जर तुम्हाला सुरुवात करायची आहे, इंग्रजी स्पीकिंगला तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर हे 100 इम्पॉर्टंट वर्ड्स तुम्हाला पाठ होणं सर्वात गरजेचं आहे. जर तुम्ही हे 100 शब्द पाठ केले तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आणि हे 100 वर्ड्स पाठ झाल्यानंतर तुम्हाला या पुढील जी स्टेप राहील इंग्रजी वाचनाची ती सुरुवात केली जाईल या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून. तर सर्व विद्यार्थी जेही या व्हिडिओ सिरीजचा फायदा करून घ्यायचा ज्यांना आहे, ज्यांना इंग्रजी बोलायची इच्छा आहे, सिंपल पद्धतीने आपण इंग्रजी बोलण्याची एक 1 बाय 1 व्हिडिओ यामध्ये पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी जर आपल्याला एकत्रच एकाच वेळेस 100 शब्द पाठ होत नसेल तर आपण काय करायचं, 10-10 शब्द रोज पाठ करायचे. त्यासाठी काय करायचं, हाच व्हिडिओ मागे घेऊन पॉज करून पुन्हा तेवढेच 10 शब्द ऐकायचे, पुन्हा मागे घ्यायचा, तेवढेच 10 शब्द ऐकायचे. अशा पद्धतीने तुम्ही 10-10 शब्द जर पाठ केले तर तुम्हाला जास्तीत जास्त 10 दिवसात पाठ होईल. ज्यांची क्षमता जास्त शब्द पाठ करण्याची आहे, 20 शब्द एका दिवशी, त्यांना 5 दिवसात होईल. ज्यांना एका दिवशी 30-40 शब्द पाठ होते त्यांना जास्तीत जास्त 2-3 दिवसामध्ये एवढे शब्द पाठ होऊ शकतात. तर पुढच्या व्हिडिओ येऊपर्यंत मला आशा आहे की तुम्ही सर्व तुम्ही विद्यार्थी हे जेवढेही शब्द आपण या व्हिडिओमध्ये पाहिले ते पाठ कराल. या नंतरच्या भागामध्ये आपण आणखी एक ट्रिक्स घेऊन या सिंपल इंग्लिश स्पीकिंगची येणार आहोत. यापूर्वी आपण जे सिंपल इंग्लिश रीडिंग म्हणजे वाचन कसं इंग्रजीचं सोप्या पद्धतीने करावं याचे भरपूर व्हिडिओ पाहिले. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घेतला. त्याच पद्धतीने आपण या सिंपल इंग्लिश स्पीकिंगचा सुद्धा फायदा नक्कीच करून घ्याल. त्यासाठी आपल्या या इनोव्हेटिव्ह एज्युकेशन बाय अंकुश गावंडे या यूट्यूब चॅनलला जोडून राहा. इनोव्हेटिव्ह एज्युकेशन बाय अंकुश गावंडे या चॅनलला सबस्क्राईब करा. इनोव्हेटिव्ह एज्युकेशन बाय अंकुश गावंडे चॅनलला जर तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवलं, ते बेल आयकॉनला जर क्लिक करून ठेवलं तर तुम्हाला नवीन जोही व्हिडिओ येईल तो तुम्हाला डायरेक्टली माहीत पडणार, यूट्यूबला लवकर तुम्हाला दिसेल. तुम्हाला यूट्यूबच्या या व्हिडिओची लिंक्स जसंही अपलोड झाला तेव्हा तुमच्या व्हॉट्सअप वर्गाच्या, त्यानंतर शाळेच्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळेलच. परंतु जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओची लिंक पोहोचली नाही तर तुम्ही जर बेल आयकॉन जे असते, बेलचं घंटी, त्याला जर क्लिक करून ठेवलं तर तुमच्या यूट्यूब चॅनलला, तुमच्या यूट्यूबला तुम्हाला लगेच व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर नोटिफिकेशन येईल, एक संदेश येईल, मेसेज येईल आणि तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर माहीत पडेल. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला पाहता येईल. तर अशा पद्धतीने आपण सिंपल पद्धतीने इंग्लिश स्पीकिंग विथ सिंपल ट्रिक्स ही यूट्यूब सिरीज आजपासून सुरू केली आहे. तर पहिला एपिसोड आपला आज झाला. यामध्ये तुम्ही जेही व्हिडिओमध्ये तुम्हाला शब्द दिले आहे, 100 जवळपास शब्द, ते तुम्ही पाठ करून घ्या. नंतरच्या भागामध्ये आपण या पुढची स्टेप पाहणार आहोत. तर थँक्यू सो मच. मी अंकुश गावंडे, असिस्टंट टीचर, झेडपी अप्पर प्रायमरी स्कूल दाभा, तालुका नांदगाव खंडेश्वर, डिस्ट्रिक्ट अमरावती. थँक्यू. सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व हे जे काही आपले इंग्लिश स्पीकिंग ट्रिक्सचा पहिला एपिसोड ऐकला आणि तुम्हाला सर्वांना याचा नक्कीच फायदा होईल. पुन्हा भेटूया पुढच्या सेकंड व्हिडिओमध्ये, सेकंड एपिसोडमध्ये, याच यूट्यूब सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये. थँक्यू सो मच.